मन मंदिरा गजर भक्तीचा. एखाद्याची बायको अशी असते की नाही, बिजली असते मोठी बरं का. तो बोलायला घाबरतो. ती म्हणली तुम्ही कशाला, मी आहे ना. ती बायको म्हणजे फ्रंट लाईन आहे. ती अशी तशी नाही, मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरता. हा ते असं असं आहे बघा, असं व्हायला पाहिजे. फ्रंट लाईन, फ्रंट लाईन. लक्षात ठेवा, कुणाला पण एक सिद्धांत लक्षात घ्या, आधाराशिवाय जीवन सुफल होत नाही. जरा पुढे जाऊ. शेवटी हे सगळे आधार गळून पडतात आणि एक परमात्म्याचा आधार शाश्वत आहे, म्हणून त्याचा आधार करण्याकरता हे प्रवचन आहे. सिद्धांत काय? हो, किती बायकोचं प्रेम असू दे, किती नवऱ्याचं प्रेम असू दे, कोण कुणाला किती वर्ष आयुष्य आहे सांगता येत नाही. कोण पुढे जाईल आणि कोण मागे राहील सांगता येत नाही. बापाचा आधार वाटत होता, बाप निघून जाईल. आईचा आधार वाटत होता, आई निघून जाईल. मित्राचा आधार वाटत होता, मित्र निघून जातील, सगळे निघून जातील. पण जो तुझ्या बरोबर आहे त्याचा आधार कर, तो शेवटच्या क्षणापर्यंत तुझा हात सोडणार नाही. एवढ्या करताय हे, एवढ्या करताय, एवढ्या करताय. मीराबाईला कुणी आधार दिला नाही. नवरा गेला, सगळे गेले, दिरानी त्रास दिला, गावानी त्रास दिला, पण माई में तो गोविंद लीनो मोल, माई में तो गोविंद लीनो मोल. त्याचा आधार असल्या कारणाने काय केलं, त्या आधाराच्या ताकदीवर. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजी ने भेजा, पीवत मीरा हसी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. नाचते, समोर विषाच्या प्याला आहे हे बघून नाचते. अरे नुसतं आहे कळलं तरी मेलं असतं आपल्यासारखं. हे दंग्याच्या वेळेला जी माणसं मरतात ना, ती शॉकनी तर बरीच मरतात. ते असं करतं आणि तिथेच हार्ट फेल होतं. हे असं आहे ते. पण विषाचा प्याला म्हटल्याबरोबर घाबरली नाही. आधार, जीवनाला धार होती, घाबरली नाही एकटी बाई. पण वनामध्ये फिरली, रानामध्ये फिरली, डोंगरात फिरली, दरीमध्ये पडली, पण तिच्यामधली प्रभूमधली दरी मिटली होती. तिचा अखंड रास चालू होता, म्हणून कुठेही तिला काळजी वाटली नाही. प्रभू बरोबर होता. हाच अनुभव परमार्थामध्ये येतो, तेव्हा तुम्हाला कळतं, कोणी असू दे नाही तर नसू दे, आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. परमार्थ तरी कशा करता करावा, ही प्रतीती अंतःकरणामध्ये उदित होण्याकरता करायचं, बाकी काय नाही. त्याचा आधार वाटला की संपलं, संपलं. मस्त मस्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडिले अवचिती. पुढचा आहे का, तुम्हाईसे किती 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 चाळविले. अरे तुमच्यासारखे असे किती वाटेला लावले. समर्थाच्या अंगात पडली. कोण भेटला? समर्थपती भेटला. सामान्य घरात जन्माला आलेली मुलगी समर्थपती भेटल्यानंतर भल्या भल्याला ती चाळवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आम्ही इतक्या दिवस मोकाट होतो म्हणून गावाच्या बाहेर गेलो. समाजाने टाकलं, गावाने टाकलं, कोणी आमच्या जवळ येईना. आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट फुकट
बघा एक व्यवहार सांगू का, एखाद्या मुलीचं लग्न लवकर ठरत नसतं, कोणाच्या बापाचं काही जात नाही, पण आजूबाजू 23 झाली बाया, या वेळेला मला 3 झाली होती. आता तुला 3 झाली म्हणजे काय कॉम्पिटिशन लागले का, तिला 5 व्हायला पाहिजे होती का आतापर्यंत. नाही आता तिचं लग्न नाही झालं, नाही योग्य मिळाला, काय तुमचा काही चरणीचा काही विषय आहे का, व्हायचं टायमाला होईल ना. व्हॉट इज द प्रॉब्लेम फॉर यू, काही प्रॉब्लेम आहे का तुमचा, व्हाय ते होईल. पण आमची होऊन तुमची, अरे काय कळलं का, तव डोळे फुकट मोडा तुम्ही. शब्द कसा आहे, विरेणी सुद्धा नीट समजली पाहिजे, तव डोळे फुकट मोडा तुम्ही. आणि एक दिवस काय सांगू, असा भेटला हरीचा लाल, सबसे ऊपर. यांना सायकलवाला नवरा भेटला होता, तिला मर्सिडीज गाडीवाला भेटला. जुनं पुणे, उगीच आपली सायकलवर टांग मारून यायचं. हिला भेटला तो मर्सिडीज वाला भेटला, आणली ते हे रुबाब मध्ये गाडी, यमनी. अगं बाया 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 म्हणली, यमनी मर्सिडीज, आता मर तू, जळून जळून मर. समर्थाची अंगी पडिली अवचिती, आणि तुम्हाईसे किती किती चाळविले. मग काय तुम्हाला सांगू, त्या यमनीचा थाट, 4 इंच उंच टाचीचे बूट, हातात पर्स काय, ते ड्रेस काय, थाट काय. ओहो. मग सगळ्या म्हणाल्या आमच्याकडे चहा प्यायला यायचं. बघीन ते म्हणली काय वया, न बोलवता येत होती ना, आता न बोलवता येत होती तेव्हा डोळे मुरडत होता, आता डोळे मोठे करून बघताय. तसं त्यावेळेला डोळे मुरडून बघत होते, आता 11 लाख माणसं बरोबर आहेत तिच्या. कळलं का. तिच्या समारंभाला किती लोक आहेत, 11 लाख वराडी. ती तिच्या सख्याला भेटायला निघाल्यानंतर 11 लाख वराडी बरोबर होते. समर्थाची अंगी पडिले अवचिती, आणि पुढे तुम्हाईसे किती चाळविले. तसं जीवनामध्ये जेव्हा प्रभू प्रेमाचा संताचा आधार भेटतो, जीवनाला अशी धार येते. अरे साध्या त्या गवळणी, घरट्या गवळणी, पण तुम्हाला सांगू सगळ्या पद्मिनी रागिणी दिसत होत्या. ही वस्तुस्थिती आहे. कण्व मुनी जेव्हा गोकुळामध्ये आले, त्यांना माहिती नव्हतं हे, की एवढ्या पुरतच सांगतो मुद्दा. आणि जेव्हा वनात होते ते, त्यांना माहिती नाही इथे हे झालेलं. कृष्ण भगवंताचा जन्म झालाय, यशोदा मैयाला मुलगा झालाय. आणि ते जेव्हा आले की नाही, त्यांना सगळी ती अरण्यात होते गुहेमध्ये, ती यमुना सगळी पालटली. अरे म्हणे काय कुठचं गाव आहे. आणि बायका बघितल्या त्या पूर्वीच्या घागरा पलटण, म्हणजे उत्तर हिंदुस्थानमध्ये तो घागराच घालतात ना मोठा, याला घागरा पलटण म्हणतात. मग ते घागरा, ते ओढणी, आणि इथून ते कसले ते काय, ते मातीने पाय भरलेले, शेणाने पाय भरलेले. इकडे बघितले तर अरे बापरे, एक कौन सा ग्राम है. आणि म्हणे हे ते पद्मिनी सगळ्या रागिणी. अरे काय, ह्या उर्वशी अप्सरांच्या थोबाडीत मारतील. ह्या बायका कुठल्या. ते म्हणले ऋषीवर्य हे गोकुळ आहे. अरे एवढा पालट माहिती नाही का. मैयाच्या घरी कृष्ण प्रभू. अरे बापरे. लक्षात ठेवा, जेव्हा अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची प्रतीती जन्म घेते, तेव्हा तुमचं आयुष्य सुद्धा रागिणी पद्मिनी सारखं होऊन जातं. तुमचं आयुष्य सुद्धा असं फुलून येतं, उमलून येतं. सामान्य स्त्री सुद्धा देखणी दिसू लागते, नाही का. व्यवहारमध्ये बघा ना, चांगला पती मिळाला तर डावी मुलगी सुद्धा टॉप मध्ये दिसते.
ती म्हणते पूर्वी लग्नाच्या अगोदर तर आम्हाला असं वाटलं नाही आहे. अगं आता तिचा नवरा किती मोठा आहे, नुसतं बाहेर जायच्या टायमाला तिला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन एका बैठकीला 1000 रुपये खर्च करतो. दिसायला साधी होती पण नवरा साधा नाही ना. हा नवरा कुठे साधा आहे. नवरा असा भेटला की अगदी बघितल्यानंतर लग्नाला तिला घेऊन गेला सगळे. ते म्हणले हे तिचा प्रताप नाही, हे मालकांच्या संगतीचा प्रताप आहे. तसा हा सगळा प्रताप आमचा नाही आहे. जी कथा चालू आहे, जे कीर्तन चालू आहे, जे कृष्ण चरित्र चालू आहे, तो कृष्ण सख्याच्या प्रेमाचं दर्शन आहे, दुसरं काय आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.